नमस्कार. आज बनवणार आहोत चमचमीत अशी सुरणाची भाजी. ही भाजी चवीला एकदम चिकनच्या भाजीसारखीच लागते. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर उत्तम पर्याय आहे. तर त्यासाठी सुरण घेतलाय. तो छान स्वच्छ धुवून घेतलाय. आता त्याला मधोमध कट करून घ्यायचं. आता सुरण कापताना थोडासा जास्त वेळ लागतो कडक असल्यामुळे. पण एकदा की मध्ये कापला की त्याचे साल असे काढून घ्यायचे. साल एकदम पटापट निघते. अशा प्रकारे मी इथे सर्व सुरणाचे साल काढून घेतले. आता ते आपण छोट्या साईजमध्ये कट करून घेऊया. आता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी अधिक साईजमध्ये कट करून घेऊ शकता. पण मी इथे मोठे मोठे काप ठेवते. मोठे काप असले की भाजीमध्ये दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही सोपे पडतात. त्यामुळे कापून झाली सर्व सुरण की पाण्यात टाकून ठेवायचे. आता ते परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. सुरण तसेच खाल्ल्यामुळे घशात थोडेसे खवखवते. त्यासाठी मी ते गरम पाण्यामध्ये मीठ टाकलंय आणि थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा. आता यामध्ये सुरण आपण टाकून 50% शिजवून घेणार आहोत. दोन 3 मिनिटातच छान असे शिजले जाते ते. हाय फ्लेमवरती शिजवून घेतले तरीही चालेल. तर अशा प्रकारे दाबून बघायचे थोडेसे सुरण शिजले की नाही. बघा खूप जास्तही शिजले नाही आणि खूप कमीही नाही. म्हणजे भाजीमध्येही नंतर ती शिजले जाईल. त्यामुळे भाजीमध्ये त्याचा अर्क उतरला जाईल. तर अशा प्रकारे सुरण शिजले की एका चाळणीमध्ये काढायचे आणि त्यातले सर्व पाणी निथळून घ्यायचे. आता कढईत जे पाणी उरेल ते फेकून दिले तरी चालेल. सुरण खाण्याचे फायदे आयुर्वेदात अनेक सांगितले आहेत. सुरण पाईल्ससाठी म्हणजेच मूळव्याधसाठीही खूप उपयुक्त मानला जातो. सुरणात फायबर जास्त असल्यामुळे पोट लवकर साफ होते, रक्तशुद्धीकरण होते किंवा शरीरातील सूज किंवा जळजळही कमी करण्यास मदत होते. शिवाय वजनही नियंत्रित राहते. आता निथळून घेतलेले सुरण छान तेलावरती फ्राय करून घ्यायचे. 3-4 मिनिटासाठी छान हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे. म्हणजे त्याची टेस्ट भाजीतली अजूनच वाढेल. अशा प्रकारे छान असे फ्राय करून घेतले. एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे. मीही ही भाजी पहिल्यांदाच बनवत आहे. माझ्या मैत्रिणीने सांगितले होते की सुरणाची भाजी खूप छान लागते. म्हणून म्हटलं चला बनवून बघू आणि तुमच्याशीही चांगली जर झाली तर रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करू. पण तुम्हाला सांगते ही भाजी इतकी छान झाली होती चवीला की परत परत आता आमच्याकडे ही भाजी बनतच राहील. तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा. तर आता सुरण एका ताटामध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये थोडे तेल टाकून कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यातच आलं लसूण पेस्ट टाकली 1 चमचा आणि तीही छान तिचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घ्यायची. हे सर्व मंद गॅसवरतीच करायचे. मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे. आणि आता कांदा लसूण परतल्यानंतर टोमॅटो घालून टोमॅटोही चांगला मॅश होईपर्यंत छान परतून घ्यायचा. आता टोमॅटो परतवायला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे त्याच्यावरती थोडेसे 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि मंद गॅस करून द्यायचा. 2-3 मिनिटातच टोमॅटो छान मॅश व्हायला सुरुवात झाली आहे. तेलही सुटले छान. आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर मसाले अगदी बेसिक टाकायचे आहेत. आपण जे रोज वापरतो तेच मसाले वापरणार आहोत. तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता. मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे. तुम्ही इथे किचन किंग मसालाही वापरू शकता. त्याने ही भाजीला एकदम अप्रतिम अशी चव येईल. आता यामध्ये फ्राय करून घेतलेले सुरणाचे काप घालून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचे. कितपत घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचे. पण
ही भाजी थोडीशी अशी घट्टसर ठेवली की अजूनच छान लागते पातळ करण्यापेक्षा. तर मी ते 1 ग्लास पाणी ओतले आणि चवीनुसार मीठ घालून आता हे छान मिक्स करून घ्यायचे. यावेळेस गॅस हा कमी करायचा. मंद गॅसवरतीच आपल्याला 15 मिनिटं हे छान शिजवून घ्यायचे. तर 15 मिनिटांनंतर छान असं सुरण शिजला गेला आहे. याची चव इतकी अप्रतिम लागते ना, नॉनव्हेजलाही लाजवेल इतका छान लागतो. मटण आणि चिकनच्या चवीसारखीच ही भाजी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. सुरणाचे काप तर आपण नेहमीच बनवतो, पण अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजीही बनवून बघा. खूप छान लागते आणि तुम्हालाही खूप आवडेल. तर वरून 1 चमचा कसुरी मेथी हातावरती छान बारीक चुरून घ्यायची आणि वरून टाकायची आणि बारीक कापलेली कोथिंबीर वरून टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायची. तर सुरणाची भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. बनवायला एकदम सोपी आहे. एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास मायलिकी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.